नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। जय हिंद, जय शिवराय। जालना येथे काल एक दुर्दैवी घटना घडलेली आहे। रक्षक भक्षक झाले। या ठिकाणी एक तरुण कार्यकर्ता कौटुंबिक न्यायासाठी गेल्या अनेक दिवसापासून जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आंदोलन करत होता। काल 15 ऑगस्ट असल्यामुळे त्या ठिकाणी त्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे हे त्या ठिकाणी येणार होत्या आणि त्यांना निवेदन देण्यासाठी हा तरुण चालला होता। आणि तो जात असतानाच त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी अनंत कुमार कुलकर्णी या डीवायएसपीने त्या ठिकाणी त्यांना पोलिसाच्या सहाय्याने उचलून घेऊन त्या ठिकाणी जात असताना पाठीमागून त्या ठिकाणी लाथा घातल्या, कमरेमध्ये लाथा घातल्या, पायावरती लाथा घातल्या व त्या ठिकाणी त्याला बेदम मारहाण केली। खरं तर हे पोलीस खात्याचं जे कृत्य आहे, ह्या कृत्याहून वागणुकीहून आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात आली असेल। परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशीची काय अवस्था यांनी केली असेल हे चित्र आपल्या सगळ्यांच्या पुढे या ठिकाणी पाहायला भेटते। ह्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब ते गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री पाहिजे। माझी यांच्याकडे विनंती आहे की या सगळ्या घडलेल्या घटनेच्या संदर्भात आंदोलनकर्त्यांना तुम्ही न्याय देणार का? ज्या पोलिसांनी कायदा हातात घेतला, स्वातंत्र्य दिनानिमित्त एका आंदोलनकर्त्याची दिंड काढून पोलिसाच्या सहाय्याने त्याला मारहाण केली, त्या संबंधित अधिकाऱ्यावरती कारवाई होणार का? हा सवाल वंचित बहुजन आघाडीचा आहे। ताबडतोब अनंत कुमार कुलकर्णी या डीवायएसपीवरती कारवाई न झाल्यास या ठिकाणी या डीवायएसपीच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन केलं जाईल असे यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राइब करायला विसरू नका।